संभाजी महाराजांची कीर्ती थोरवती. महाराजांची कीर्ती अशी थोर, स्वराज्याचा निर्मिती तोर, अशा तुफानाला रोखाया कुणी शत्रू नाही येई भोर. अफजल खान वधाची, बरं का, अफजल खान वधाची सर्वांनी चांगली धास्ती घेतली होती. कुणीही सरदार महाराजांविरुद्ध पुढाकार घेत नव्हता. अशी परिस्थिती ही थटली, सरदारी तलवार हटली, चिंतेत बडी बेगम दरबारी अशी मटली. काय म्हणतात बडी बेगम? सलामत खां सिद्दी जौहर, हमने ये तय किया है कि भारी फौज, भरपूर खजाना और जबरदस्त तोपखाना तुम्हें देकर सिवा को जड़ से उखाड़ने के लिए भेज दिया जाए. जरूर. मरहबा मरहबा, सुभान अल्लाह. बडी बेगमनं चाल चालली. सिद्दी जोहरची स्तुती करून, त्याचा मान सन्मान करून, त्याला मानाची तलवार देऊन त्याला स्वराज्यावर चालतं केलं. सिद्दी थोर असा सरदार, सिद्दी थोर असा सरदार, हो बडी तेज त्याची तलवार. 40,000 सैन्य घेऊन चालून येते स्वराज्यावर. मध्यंतरी कपटी औरंगजेबानं डाव साधला. स्वराज्याचं दुखणं पाहून शाहिस्ते खानाला 1,00,000 सैन्यानिशी स्वराज्यावर चालतं केलं. ही आक्रमणाची बातमी आऊसाहेबांना हेरांमार्फत कळाली आणि आऊसाहेबांनी दरबार बोलवला. आऊसाहेब, आता दुहेरी संकट आहे. आदिलशहा आणि मुघल पूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर चालून येत आहे. आम्हास असे दिसते की सिद्दी जोहर स्वराज्यात जास्त धुमाकूळ घालेल. तो चिडखोर आहे, त्याला मुलूक काबीज करायचा आहे. त्यामुळे काहीही करून त्याला मुलखाबाहेर थोपवणे जास्त जरुरीचे आहे. पण कसे? आऊसाहेब, जर सिद्धी आणि मोघल एकाच वेळेस येत असतील तर त्यांचे आपसात भांडण लावून देऊ की? गनिमी कावा असताना कसली बी फिकर नाही बघा. वा, विचार तर छान केलात, पण एक मात्र विसरलात. दोघांचीही लष्करे लढतील ती स्वराज्याच्या धर्तीवर, आणि यात भरडली जाईल ती सामान्य निष्पाप जनता. मग मोगलशाही आणि स्वराज्यात फरक तो कोणता? त्याऐवजी त्यांना स्वराज्याबाहेरच ठेवलं तर ते जास्त फायदेशीर. आऊसाहेब, आम्ही सिद्धीला मोठ्या शिताफीने पन्हाळ्याकडे घेऊन जाऊ. आम्ही घाबरून पळतो आहोत हे पाहून त्याला चेव चढेल. तो आमचा पाठलाग करेल. आम्ही पन्हाळ्यावरच राहू. पन्हाळा झुंजता गड आहे. विचार तर नामी आहे शिवबा. पण आऊसाहेब, शाहिस्ते खान स्वराज्यात घुसणार. तो स्वस्त बसणार नाही. रयतेश छळेल, हाल करेल, तोही भयंकर. शाहिस्ते खानास आम्ही पाहून घेऊ. आऊसाहेब, आपण? होय शिवबा, आम्ही शाहिस्त्यावर दबाव आणू. प्रसंग बाका आहे. दोन्हीही लष्करे दोन्हीकडे लढत ठेवू. यशस्वी भव. अशी युक्ती नामी लढविली, अशी युक्ती नामी लढविली, हो जिजाऊंनी पाठराखण केली. सैन्य दलाची हालचाल झाली आणि पन्हाळ्यावर कूच त्यांनी केली. आणि महाराज पन्हाळ्यावर पोहोचले. महाराजांचा अंदाज अचूक ठरला. सिद्धी स्वराज्याकडे न जाता पन्हाळ्याला वेढा घालून बसला. आणि बघता बघता 3 महिने निघून गेले. जौहर साहब, आखिर कब तक हम यहाँ पर यूं ही डेरा डाल कर बैठे रहेंगे? मसूद, यह सिवा के बच्चे को कभी ना कभी तो बाहर आना ही होगा. आखिर यहाँ रसद रोक कर जो बैठे हैं, रसद खत्म होते ही बाहर आएगा. तब तो आमना सामना होना ही है. तब दिखाऊंगा उसे इस जौहर की शमशेर का कमाल. इंशाअल्लाह. सिद्धीचा डाव सफल ठरला. गडावरची रसद संपत आली. महाराज विचार करत होते की कदाचित पावसाच्या जोराने तरी सिद्धी वेढा हटवेल. पण तसं झालं नाही. महाराज, विशाळगडाकडे जाण्याच्या मार्गावर तशा छावण्या कमीच बघा. तो मार्ग निवडला तर तिकडे सुरव्यांचा वेढा आहेच. तो फोडला तर काम होतंय बघा. हो, पण तोवर त्या सिद्धीला झुलत कसा ठेवायचा? गनिमी काव्याचा बाळकडू विसरलात होय. तहाचं बोलणं करत सिद्धीला गुंतून ठेवायचं.
सिद्धीच्या सैन्याला गाफील करायचं आणि मौका मिळताच विशाळगड गाठायचा. पण महाराज तहाची बोलणी करायला कुणाला बी कसं पाठवणार? तो सिद्धी काय खोळा आहे वय? आणि आपल्याकडे थोडीच दुसरं शिवाजी राजा आहे. मी होतो की शिवाजी राजा असं बी समदे म्हणतात. शिवा तू राजासारखा दिसतो बघ, फक्त कपडे चढवायला उशीर. आज संधी मिळते बघा, नाही म्हणू नकासा. अरे शिवा, तू शिवाजी होणार, पण तुला याचे परिणाम ठाऊक आहेत का? मरण मरण म्हणतासा होय? अहो मरण तर कवा बी आहे की, पर शिवा काशीत होऊन मरे पतूर शिवाजी राजा होऊन मेलेलं कुणाच्या बी नशिबी असतं होय. अशा मावळ्यात तो शिवा, हो अशा मावळ्यात तो शिवा, तर हात धडला सांगावा, डोक्यात लढविती कावा, सिद्धीला असा चकवावा. महाराजांनी सिद्धीला चकवण्यासाठी तहाचे बोलणे करायला माणूस पाठवला आणि मग शिवा काशीत शिवाजी महाराज बनला. आणि मग ठरल्याप्रमाणे तसा वेश त्यानं घातला, तसा वेश त्यानं घातला, हो तसा वेश त्यानं घातला, तसा वेश त्यानं घातला, गोटात गेला जाण त्याची नसे हो सिद्धीला. करील कोणी कल्पना युक्तीला. आमच्यासोबत चल. राजन, शिवा आम्ही सांगतोय आमच्या सभेत चल. आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचं होईल. चल राजन. लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राजन, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली तेव्हाच शिवा मिळाला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे बघस्त. राजू तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं घर दिसतंय. हो अजून काय पाहिजे माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला हे सांगते, पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंद, की शिवाच्या राजाचं मारण मिळाला म्हणून शांती हजारो वर्ष जगेल घालायचं. चला येतो. चला हा येळ दौडून आता प्रति शिवराय तेथे आला हो जी 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 जी. पण फाजल खानानं त्याला ओळखलं आणि मग दैवान दगा तिथ दिला, दैवान दगा तिथ दिला. शिवाला त्यानं ओळखला, शिवाला त्यानं ओळखला. शिवसिद्ध असे मृत्यूला, शिवसिद्ध असे मृत्यूला. सरकन काढलं का डरीला, सरकन काढलं का डरीला. पोटात त्यान भोसकला, पोटात त्यान भोसकला. शिववेदनेन कनवळला, शिववेदनेन कनवळला, शिववेदनेन कनवळला. अरे हाट सिद्धी, आता कसले महाराज मिळतात तुला? आता निसटले ते. माझं काम फत्ते झालंय. महाराजांच्या नावानं मरण येतंय, हेच माझं भाग्य. मुद्रा, आता शेवटचा मुद्रा. आखिर ये शिवा ऐसे वफादार आदमी लाता कहाँ से है? हाँ? अशा या नामी आणि शूरवीराचे बलिदान हे स्वराज्य उभारणीच्या कार्यात चिरेबंद ठरलं आणि महाराज बाजीप्रभूंना घेऊन 1200 मावळ्यांनीशी 12 जुलै 1660च्या पावन रात्री विशाळगडाकडे निघाले.
जोहरनं मसूदला महाराजांच्या मागं लावलं. मराठ्यांच्या तलवारीची धार दाखवायची वेळ आली. थांबा महाराज, कोरेखिंडीने हल्लीच्या कोळी पोटात मी रोखतो. तुम्ही पुढे व्हा. तुम्हाला भांडणाच्या दारात सोडून याचे तुमचा प्राण लाख मला असेल. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. जा राजे जा. माझे वडील तिच्या नात्याने सांगते. पाच भाव निघा राजे निघा. जा राजे जा. येतो राजी, आम्ही तुमची वाट पाहू. गर्जना भयंकर केली, गर्जना भयंकर केली, कोपली काली आग भडकली. सेना सागर खवळे मोठा, खाड खड घोड्यांच्या टापा. वीर झुंजाया गेती झेपा हो जी, वीर झुंजाया गेती झेपा हो जी. बाजी प्रभू हातात भाला घेऊन आवेशानं लढत होते. जणू त्यांच्या अंगी महादेव संचारला होता. त्यांच्या भाल्याच्या पट्ट्याच्या आत आता कुणाला शिरता येत नव्हतं. शेवटी शत्रूनं गनिमी डाव केला, बंदूक भरली आणि बाजीच्या छातीचा नेम धरला. ती गोळी सरकन आली, आहा त्या कालीवर मी ती घुसली. श्री बाजी विवहळ पडला, मागुती काहीसा उठला. बेहोश वीरवर वदला. हर हर महादेव. अरे तोफे आधी नमरे आधी सांगा मृत्यूला. अंचला घाल स्वातंत्र्य संग्रामी विपुवरी घाला. बाजे महाराज गडावर पोहोचले नाही. तोफांचे पार अजून झाले नाही. बाजी, तो दूरवर दिसणारा विशाळा पहा बाजी. ती मावळे चढताना दिसत आहेत बाजी. आणि ते काय पार झाले बाजी, पार. अशा प्रकारे बाजीवर इतर मावळ्यांच्या बलिदानाने ती घोडखिंड खऱ्या अर्थानं पावन झाली. आणि त्या घोडखिंडीचं नाव झालं पावनखिंड. पावनखिंड युद्ध झाले, पावनखिंड युद्ध झाले, पावनखिंड युद्ध झाले, पावनखिंड युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन केला खिंडीचा घाट, पावन केला खिंडीचा घाट. लावली गुलामीची होवा, लावली गुलामीची होवा, लावली गुलामीची होवा.
प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत